नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. 8वी विषय नागरिकशास्त्र आणि पाठ आहे भारतातील न्याय व्यवस्था. कार्यकारी मंडळ आणि यांच्याबरोबर न्यायमंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायद्यांची निर्मिती हे कायदे मंडळ करतं. कार्यकारी मंडळ जे आहे ते त्याची अंमलबजावणी करतं, तर न्याय मंडळ जे आहे ते न्याय द्यायचं काम करतं. पण न्याय मंडळ न्यायदान कसं करतं आणि त्यामुळे समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसं प्राप्त होतं याविषयीची माहिती बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण न्यायदानाची आवश्यकता का याबद्दल माहिती घेऊया, हे समजून घेऊया. मध्ये श्रद्धा, मते, परंपरा, दृष्टिकोन, चालीरीती, विचार, संस्कृती इत्यादी बाबतीमध्ये भिन्नता असते. जर आपण सहिष्णुता बाळगली तर या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाही. पण सहिष्णुता म्हणजे काय? तर सहिष्णुता म्हणजे आपलं मत जे आहे ते दुसऱ्यांपेक्षा वेगळं असू शकतं किंवा दुसऱ्याचं मत हे आपल्या मतापेक्षा वेगळं असू शकतं. ही जी भावना आहे किंवा हा जो विचार आहे त्याला म्हणतात सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजेच आपल्या मतापेक्षा इतरांचं मत भिन्न असू शकतं असा विचार करणं. मतभिन्नता जर टोकाची झाली तर आपले तेवढे चांगले आणि दुसऱ्याचे ते वाईट असा विचार केल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतो. आणि ते संघर्ष मिटवण्यासाठी किंवा त्यांचे निराकरण निपक्षपाती दृष्टीने कायद्यांच्या आधारे होण्याची गरज असते. आणि त्यासाठी न्यायमंडळासारख्या निस्पृह यंत्रणा आवश्यक असतात. निपक्षपातीपणे म्हणजे कोणाही एकाची बाजू न घेता दोन्ही बाजूंचा विचार करणे आणि ज्याची बाजू सत्याची असते त्याला योग्य ठरवणे याला म्हणतात निपक्षपाती. न्यायदानाची आवश्यकता काय? व्यक्ती किंवा शासन संस्था यांच्या हितासंबंधात संघर्ष निर्माण होऊ शकतो. शासनाचा एखादा निर्णय लोकांना अन्यायकारक वाटू शकतो. मग त्यासाठी त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. संविधानामध्ये सामाजिक न्याय आणि समता ही उद्दिष्ट सांगितली आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा तसेच समानतेची वागणूक मिळावी यासाठी शासन जे आहे ते प्रयत्न करत असते. न्यायमंडळ ही खटल्यांच्या निकालांच्या द्वारे अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग, तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते. हुंडाबंदी किंवा महिलांना विशिष्ट मंदिरात प्रवेश नाकारला जायचा तो प्रवेश देण्यात यावा यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही याचे फायदे सामान्य माणसाला मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते. लोकशाही बळकट होण्यासाठी ही बाब अत्यंत आवश्यक असते. या सर्व बाबींचे फायदे सामान्य माणसाला मिळावेत यासाठी न्यायालय काळजी घेत असते. कायद्याचे अधिराज्य जे आहे ते न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. म्हणून देशात कायद्याचे राज्य निर्माण होण्यासाठी आणि ते सुरक्षित राहण्यासाठी न्यायमंडळ आवश्यक असतात.
लोकांना जर न्यायालयाकडून मिळणाऱ्या शिक्षेची भीती नसती तर लोकांनी काय केलं असतं, हवं तिथे हव्या त्या गोष्टींची चोरी केली असती. सर्वांना कायदा जो आहे तो समान रीतीने लागू पडतो. मग तो गरीब किंवा श्रीमंत असो, प्रगत अप्रगत असो, स्त्री पुरुष असो, सगळ्यांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते. न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. कायद्यापुढे गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जात नाही. कायद्यासमोर सर्वजण समान असतात. सर्वांना कायद्याचे तत्वही समान असते. आता या न्यायदानाची आवश्यकता काय? तर न्यायदानातून नागरिकांच्या सर्व प्रकारच्या हक्कांचे संरक्षण होते. कोणताही वर्ग, समाज घटक, व्यक्ती आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा तंटा, वाद असला तरी तो कायद्यातील तरतुदीनुसार सोडविला जातो. कोणी कितीही शक्तिशाली, श्रीमंत, उच्च पदस्थ असला तरी त्या व्यक्तीची किंवा गटाची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होऊ शकत नाही. आणि यासाठी न्यायमंडळाची आवश्यकता असते. आता आपण हे न्यायमंडळाची रचना कशी असते ते बघूया. भारत हे संघराज्य आहे. म्हणजे भारतात केंद्र शासन आणि राज्य शासन या दोहोंमार्फत राज्यकारभार चालतो. केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे. न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. म्हणजे केंद्रात वेगळं किंवा प्रत्येक घटक राज्यामध्ये वेगळं असं न्यायमंडळ नाही. संपूर्ण देशासाठी एकच न्यायमंडळ. केंद्र आणि घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी न्यायमंडळाची नाही. घटनेने भारतासाठी एकेरी न्याय व्यवस्थेची तरतूद केली आहे. या न्याय व्यवस्थेत सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखालील उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालये आहेत आणि त्यानंतर दुय्यम न्यायालये. अशा प्रकारे या न्यायालयांची एक उतरण आहे. आता आपण सर्वोच्च न्यायालयाविषयी माहिती बघूया. भारताची राजधानी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालय असून सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. त्यांच्या हाताखाली इतरही अनेक 25 न्यायाधीश असतात. असे मिळून एकूण 26 न्यायाधीश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयात असतात. यांची निवडणूक जी आहे म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांची आणि अन्य न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडूनच केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणजे जे वयाने, अनुभवाने इतरांपेक्षा मोठे आहेत अशा न्यायाधीशास सरन्यायाधीश या पदावर नेमले जावे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती जे आहेत ते सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो. या निर्णयाविरुद्ध इतर कोणत्याही न्यायालयात आपल्याला अपील करता येत नाही. हे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ जे आहे ते स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी आपल्या संविधानाने काही तरतुदी केल्या. पात्रतेच्या अटी ज्या आहेत त्या संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. एक पहिली अट म्हणजे ती व्यक्ती निष्णांत कायदेतज्ञ असावी. तिचा कायद्याचा सखोल अभ्यास असावा. त्या व्यक्तीने कमीत कमी 5 वर्षे देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. कमीत कमी 10 वर्षे
देशातील एका किंवा अधिक उच्च न्यायालयांमध्ये वकिली केलेली असावी. राष्ट्रपती हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतात आणि म्हणून राष्ट्रपती हे न्यायाधीशांची नेमणूक करतात. कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव न येता न्यायाधीशांची नेमणूक होते. या न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात, तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशास साधारणपणे 2,80,000 इतके वेतन असते, तर इतर न्यायाधीश जे असतात 25, त्यांना 2,25,000 इतके वेतन साधारणपणे असते. अर्थात न्यायाधीशांचं जे हे वेतन आहे त्याचं हे भारत संचित निधीतून होत असतं आणि त्यावर संसदेत चर्चा होत नाही. आता भारताचा संचित निधी म्हणजे काय, तर आपण जे टॅक्स भरतो ते टॅक्स किंवा सरकार जे कर्ज देतं लोकांना, त्या कर्जा त्यावर घेतलेलं व्याज ही याच्यातून जो पैसा जमा होतो त्याला म्हणतात संचित निधी. मग न्यायाधीशांचं वेतन हे भारताच्या संचित निधीतून दिलं जातं आणि त्यावर संसदेत चर्चा होत नाही. न्यायाधीशांच्या कृतीवर व न्यायालयाने घेतलेल्या निर्णयांवर कोणतीही व्यक्ती टीका करू शकत नाही. न्यायालयाचा अवमान करणे किंवा न्यायालयाने दिलेला निर्णय न मानणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे व त्यासाठी शिक्षा होते. अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण मिळतेच, पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही कायम राहते. त्यांच्या कामकाजात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपती, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यासारख्या व्यक्तीवर ठेवलेल्या आरोपाच्या सुनावणीसाठी भरलेला जो खटला आहे किंवा भरलेला खटला चालवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला महाभियोग असं म्हणतात. न्यायालयीन सक्रियता. न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. पण गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या या प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय सक्रिय झालेलं आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय, समतेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे आणि यासाठी जनहितार्थ याचिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. आता जनहितार्थ याचिका. जनहितार्थ याचिका म्हणजे काय की सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका त्याला म्हणतात जनहितार्थ याचिका. न्यायालयाची कार्ये. कायदे तज्ञांच्या मतानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, दुसरा आहे पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र आणि तिसरा आहे परमार्शदायी अधिकार. आता प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये काय होतं की ज्या खटल्यांची सुरुवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभिक क्षेत्र असं अधिकार क्षेत्र असं म्हणतात. तर खाली दिलेले जे खटले आहेत ते फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. त्याच्यामध्ये एक आहे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील वाद किंवा 2 घटक राज्यातील वाद. जसं आता आपण बघतो की कावेरीच्या प्रश्नावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वाद चालू आहे.
त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा कायदेविषयक प्रश्न आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यादी खटले जे आहेत ते फक्त सर्वोच्च न्यायालयातच होतात. पुनर्निर्णय अधिकाराचे क्षेत्र भारतातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि परमार्शदायी अधिकार म्हणजे घटना कलम क्रमांक 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आता बघूया न्यायालयीन पुनर्विलोकन. सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखीन एक महत्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे संरक्षण करणे होय. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो, हे तुम्हाला माहित आहे. या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत. कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाची सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती जर संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असेल तर तो कायदा किंवा ती कृती हे न्यायालय बेकायदेशीर ठरवतं आणि रद्द करतं. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हटलं जातं. भारताच्या राज्यघटनेतील कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. त्यानुसार भारतामध्ये 24 उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात आणि इतर न्यायाधीश जे असतात त्या उच्च न्यायालयातले त्या न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतात. मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र, गोवा ही 2 घटक राज्ये व दादरा नगर हवेली व दीव दमण हे केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी आहे. त्याचप्रमाणे चेन्नईचं जे आहे न्यायालय ते तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांसाठी काम. आता या उच्च न्यायालयाची कार्ये काय आहेत? पहिलं म्हणजे आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला असतो. दुसरं, आपल्या अधिकार क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला असतो. आणि तिसरं म्हणजे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राज्यपाल हा उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. जिल्हा व दुय्यम न्यायालये. ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालय होत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. आता भारतातील कायदा पद्धतीच्या 2 शाखा आहेत. एक म्हणजे दिवाणी कायदा, दुसरा म्हणजे फौजदारी. दिवाणी कायदा म्हणजे व्यक्तींच्या हक्कांवर जेव्हा गदा आणणारे तंटे जे असतात ते या कायद्याच्या अंतर्गत येतात. उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यास न्यायालय त्यावर निर्णय देते. फौजदारी कायदा म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदाहरणार्थ चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ किंवा हत्या इत्यादी. या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल FIR दाखल केला जातो. पोलीस त्याचा तपास लावतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते. न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. सामान्य माणसाच्या मनातही न्यायव्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा मोठा वाटा आहे. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.